आपल्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध असलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर हसणारे हे लोक कोण आहेत? तुकाराम मुंडे यांनी आईच्या 10व्याचा कार्यक्रम करायचा नाही, 13व्याचा कार्यक्रम करायचा नाही असा निर्णय घेतला. त्यांच्या त्या रक्षा नदीमध्ये टाकण्याऐवजी शेतामध्ये टाकल्या, त्याच्यावर वडाचं झाड लावलं. ते झाड वाढेल तेव्हा आम्हाला त्यांची सावली मिळेल असं म्हणलं आणि विज्ञानाची कास धरा असं सांगितल्याच्या नंतर त्यांच्यावर हसणारे हे लोक कोण आहे म्हणून मी जरा त्यांची प्रोफाईल जाऊन चेक केली. तर तिथे लिहिलेलं होतं नमो भक्त. त्यामुळे मग मला कळलं की हे असं का बोलत असतील आणि यांना या गोष्टीवर हसू येतंय. त्यांच्या घरात प्रसंग काय झालाय आणि हे हसून काय कमेंट्स करतायत. थोडं पॉज करून वाचलं ना तर तुम्हाला सुद्धा त्रास होईल की यांचे संस्कार काय आहेत. पण यांच्या प्रत्येकाची प्रोफाईल जाऊन बघितली तर हे तेच सगळे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की धर्म, संस्कृती वगैरे वगैरे आणि या संस्कृतीच्या नावाने हे लोक हसतायत अत्यंत संवेदनशील प्रसंग घडल्याच्या नंतर त्या व्यक्तीवर. आणि तुकाराम मुंडे आणि त्यांचे बंधू यांनी जो हा निर्णय घेतलाय तो खरं तर खूप आदर्श म्हणावा असंच आहे. कारण की तुकाराम मुंडे यांना काय 10व 13व करायला त्यांच्याकडे पैसे नसतील असं बिलकुल नाही. पण ते म्हणाले की या गोष्टीमध्ये खर्च करण्यापेक्षा पूजापाठ करणं याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे आम्ही आईनी जे आम्हाला विचार दिले, जी रॅशनॅलिटी दिली, जे सांगितलं की जास्तीत जास्त लोकांचं भलं कर, त्या विचारावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राचे खरे हिरो हे आहेत.